हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कालच मला एक कमेंट आली आहे. रुपेश चव्हाण म्हणून भाऊ आहेत. त्या भाऊंनी सांगितलं की ताई, तुम्ही तुमच्या व्हिडिओला मार्गदर्शन 1, मार्गदर्शन 2, मार्गदर्शन 3 अशी नावं द्या. पण मला त्या भाऊंना सांगायचं आहे की अशी नावं सुचवणं अगदी छान आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर मी त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगत असते किंवा वेगवेगळ्या आपल्या लाईफमध्ये होणाऱ्या प्रॉब्लेम्स सांगत असते, मग प्रॉपर एखाद्या व्यक्तीला जर त्याच विषय रिलेटेड जर व्हिडिओ ऐकायची असेल, तर त्यांना मार्गदर्शन 1, मार्गदर्शन 2, मार्गदर्शन 3 ही नावं जर त्यांनी बघितली, तर त्यांना कळणार नाही की एक्झॅक्टली कोणत्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. पण तेच जर मी हेडिंग दिलं, तर त्या हेडिंगनुसार त्यांच्या जो प्रॉब्लेम आहे ते त्या प्रॉब्लेमला हेडिंगनुसार शोधून आणि प्रॉपर ती व्हिडिओ बघतील. मग प्रॉपर प्रॉब्लेमला प्रॉपर सोल्युशनची व्हिडिओ मिळण्यासाठी मी अशी नावं देत आहे. ओके, तर चला मग वळूया आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये चुका करतो, तसेच आपली मुलंही करतात आणि आपल्या मुलांना आपण अगदी प्रेमाने त्यांच्या चुकांना हँडल करून त्यांना त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याचं किंवा त्यावर सोल्युशन काढण्याचं काम आपण करूया किंवा आपण केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आपण हे कसं करतो की आपण आपल्या मुलांना माफी मागायची सवय लावली पाहिजे किंवा आपल्याकडून जी चुकी होते किंवा त्या चुकीची माफी आपण मागितली पाहिजे, हे आपण आपल्या मुलांना शिकवतो आणि आपणसुद्धा तसंच करायला हवं. पण मला हे सांगायचं आहे की आपण काय करतो, एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध करतो. आपण काय करतो की जेव्हा आपल्याकडून एखादी चुकी होते किंवा आपल्या मुलांकडून एखादी चुकी होते, तेव्हा आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याला दोषी ठरवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्याने काय होतात की आपण आपले दोष हे लपवतो, मागे घालतो आणि त्याच्याने आपल्यामधली ती दोष तशीच साठून राहतात आणि त्याच्याने आपल्या आयुष्याला हे चुकीचं वळण लागतं किंवा आपले विचार हे चुकीचे बनतात. म्हणून माझे मिस्टर मला कायम सांगतात की जेव्हा 2 व्यक्तींचं भांडण होतं किंवा जे 2 व्यक्तींमध्ये वादावादी होतात, तेव्हा ही एकाच व्यक्तीची चुकी नसते. त्यासाठी दोघंही व्यक्ती तितकेच जबाबदार असतात. का? कारण की हे जे 2 हात आहे, हे 2 हात जेव्हा एकमेकांवर वाजतील, तेव्हाच एकमेकांवर आपटतील, तेव्हाच टाळी वाजते. अन्यथा टाळी वाजते का? हा किती येऊन आपटला, पण हा जर मागेच होत गेला, तर टाळी वाजेल का? नाही वाजणार. जेव्हा दोघंही सोबत येतात आणि एकमेकांवर आपटतात, तेव्हा टाळी वाजते. बरोबर आहे ना? मग जेव्हा एखाद्या ठिकाणी काही भांडणं होतात, तेव्हा चुकी ह्या दोघांचीही असतात. दोघंही त्या भांडणांसाठी तेवढेच जबाबदार असतात. पण आपण काय करतो माहिती आहे? आपण एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध करतो. आपण फक्त दुसऱ्याला दोषी ठरवायचा प्रयत्न करतो. पण माझं असं म्हणणं आहे, जेव्हा कधीही आपलं कुणासोबत भांडण होतं किंवा आपल्याला कधीही समोरचा व्यक्ती हर्ट करतो, वाईट बोलतो, तेव्हा कायम त्याच्यावर बोट न दाखवता आधी आपण स्वतःचा विचार करा की मी कुठे चुकलो का? माझी काही चुकी झाली का? मी कुठे काही चुकीचं केलं का? मी कुणाला काही चुकीचं बोललो का? मी त्या व्यक्तीला हर्ट होईल असं कधी वागलो का? ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्याने काय होतात की आपल्यामधले जे दोष आहेत ना, ते आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते दोष जेव्हा आपल्याला सापडतील, तेव्हाच आपण त्याला बाहेर काढू शकतो ना. म्हणजे आपण डॉक्टरांकडे गेलो आणि जेव्हा डॉक्टरांना त्या आपल्या आजाराचं पूर्ण निदान होईल की हा आजार तुमच्यामध्ये आहे, तेव्हाच ते प्रॉपर टॅब्लेट्स देऊ शकतात ना त्याच्यावर. मग जसं आजाराला बाहेर काढण्यासाठी, आजाराला बरं करण्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंटची किंवा प्रॉपर त्याच टॅब्लेटची, त्याच औषधांची गरज असते, तशीच आपल्यामधल्या ज्या दोषांना प्रॉपर जेव्हा दोष सापडतात, आपल्यामध्ये एक्झॅक्टली कोणते दोष आहेत, ते दोष जेव्हा आपल्याला सापडतात, तेव्हाच आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्यांना बाहेर काढू शकतो. त्यांना नाश करू शकतो, त्यांना नष्ट करू शकतो. पण आपलं एक्झॅक्टली उलटं होतं आहे. आपण फक्त दुसऱ्यांचे दोष शोधत राहतो, दुसऱ्यांवर बोट दाखवत राहतो. तो चुकला, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. पण तू काय करतो आहेस?
तू कुठे चुकतो आहेस, तुझ्यामध्ये काय दोष आहेत, हे कधी तू शोधण्याचा प्रयत्न केला आहेस का? माझ्यामध्ये असा दोष आहे, म्हणजे मी माझा दोष सांगते स्वतःचा. माझ्यामध्ये दोष असा आहे की मला पटकन राग येतो. मी खूप पटकन संतापते. आणि हे जेव्हा मला रिअलाईज व्हायला लागलं, मी पटकन रिॲक्ट होऊ राहिली एखाद्या गोष्टीला, पटकन चिडते आहे, मला पटकन राग येतो आहे एखाद्या गोष्टीचा, तेव्हा मी त्याच्यावर सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला की मी हे कसं कमी करू शकते. कारण की ऑफकोर्स आपल्याला हे तर माहिती आहे का हे चुकीचं आहे. मग जर आपल्याला कळतं आहे की आपल्यामध्ये एखादा दोष आहे आणि तो चुकीचा आहे, तर मग त्याच्यावर आपण सोल्युशन शोधणं गरजेचं आहे. मग मी काय करू शकते? मग मी सर्चिंग केलं, मी अभ्यास केला, मी पुस्तकं वाचले, मी मोटिवेशनच्या व्हिडिओज ऐकल्या. त्याच्यामध्ये मला कळलं की आपण मेडिटेशन करून, शांत राहून, जी चूक झाली आहे किंवा आपण ज्या गोष्टीवर खूप पटकन रिॲक्ट होतो आहे, ती गोष्ट तेवढीच खरंच एवढी मोठी रिॲक्ट होण्याची गरज आहे का तिथे? म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. मुलांनी एखादी वस्तू पाडली आणि ती फुटली, तर आपण पटकन चिडतो. तुला हा नीट पकडता येत नाही, तुला असं नाही, तुला तसं नाही, तुला कोणतीच वस्तू व्यवस्थित सांभाळता येत नाही, नुकसान होतं घरामध्ये, हे आपण पटकन रिॲक्ट होतो. पण जेव्हा आपण शांत बसून विचार करतो त्या गोष्टीचा, तेव्हा नंतर आपल्याला ते रिअलाईज होतं की खरंच एवढं चिडायची गरज होती का तिथे? खरंच आपण एवढं रागावायची गरज होती का? एवढं पटकन रिॲक्ट व्हायची गरज होती का? आपण हीच गोष्ट शांतपणे पण बोलू शकलो असतो, शांततेत पण त्यांना समजावू शकलो असतो. ऑफकोर्स मुलांना ह्या गोष्टी शिकवणं गरजेचं आहे की कोणत्याही गोष्टी ह्या व्यवस्थित हळूवारपणे हाताळायच्या. कारण की ही वस्तू जास्त दिवस टिकल्या पाहिजे किंवा वस्तूंचं नुकसान कमी झालं पाहिजे, त्याच्याने आपले पैशांचा अपव्यय होत नाही. पण म्हणून सपोज चुकून एखादी गोष्ट झाली किंवा चुकून एखादं नुकसान झालं, तर पटकन तिथे तेवढं रिॲक्ट व्हायची किंवा तेवढं चिडायची गरज आहे का? कारण की चुका तर आपल्याकडूनही होतात, बरोबर की नाही? मग समोरचा जेव्हा चुकतो तेव्हा पटकन त्याच्यावर बोट दाखवायची गरज आहे का? हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि त्या विचाराने आपण हे बघितलं पाहिजे की आपण पण कुठे चुकतो आहे का? जेव्हा आपण दुसऱ्यावर बोट दाखवतो तेव्हा आपली पण त्यात काही चुकी असते. म्हणून प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या चुका दाखवून त्यांना नीचा दाखवण्याचे प्रयत्न करू नका. त्याच्याने तुम्ही तुमचेच दोष लपवत आहात. त्याच्याऐवजी तुम्ही स्वतःमधले दोष शोधायचा प्रयत्न करा आणि ते दोष तुम्ही कसे बाहेर काढू शकता किंवा त्याचं कसं निवारण करू शकतात यावर भर द्या. कारण ते तुमच्या जीवनाला चांगलं वळण देणार आहे, ना की दुसऱ्यांचे दोष दाखवून तुम्ही तुमच्या आयुष्याला चांगलं वळण नाही देऊ शकत किंवा तुम्ही तुमचे विचार नाही चांगले बनवू शकत. स्वतःचे दोष शोधा, स्वतःचे जे आतमधले जे चुकीच्या विचारांचे जे आजार आहेत ते बाहेर काढायचा, ते नीट करायचा प्रयत्न करा. मग ते कसे नीट होऊ शकतात? मग चांगलं वाचून, चांगलं ऐकून, चांगलं बोलून, चांगलं आत्मसात करून त्याच्यावर इम्प्लिमेंट करून आपण जास्तीत जास्त आपले आजार, आपले जे विचारांचे आजार आहेत ते बरे करू शकतो. आणि म्हणून सतत चांगला व्हिडिओ बघत जा. जर तुम्हाला मोठमोठ्या व्हिडिओज बघायला किंवा चांगले पुस्तक वाचायला वेळ नसेल तर माझ्या व्हिडिओज नक्की बघत जा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.